या इंटरॅक्टिव्ह पॅनलचा आपण जुन्या पद्धतीचे जे ब्लॅकबोर्ड होते तसंच देखील आपण उपयोग करू शकतो. तसे ऑप्शन्स आहेत. तर आपण राईट बटनावरती क्लिक केलेलं आहे आणि त्याचं जर आपण कच्चं लिहिलं तर ते पक्क टाईप होऊन येतं. ही एक अत्यंत चांगली सोय आहे. त्याला कलर कॉम्बिनेशन सुद्धा आपल्याला करता येतं आणि त्या पद्धतीनं आपण हा एक डेमो पाहूया. इथं आपण अशा पद्धतीनं लिहिलं तर त्याचं ऑटोमॅटिक वळणदार सुव्यवस्थित अशा टाईप रायटिंगमध्ये रूपांतर ॲटोमॅटिक लगेच क्विक होतं आहे. ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. आता आपण शिक्षण असं कच्चं लिहिलं तर लगेच टाईपमध्ये त्याचं व्यवस्थित वळणदार अक्षर तयार होतं आहे आणि आपण पाहू शकतो लाईव्ह की कशा पद्धतीनं हे आपल्याला वापरता येऊ शकतं. याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन देखील आहे. आपण इथं कलरसुद्धा वापरू शकतो आणि त्या कलर चेंज करू शकतो. हे श्रीपतराव कदम आणि हे विद्यार्थ्यांना आपण शिकवत असताना खूप इफेक्टिव्हली हँडरायटिंगचा वापर करू शकतो की आपण कॉमा दिलेला आहे त्याच्या ठिकाणी जरा थोडंसं विरामचिन्ह आलेलं नाही. शिरवा आपण इथं कलर कॉम्बिनेशन चेंज करू शकतो. अशा पद्धतीनं आपण हँडरायटिंग पद्धतीनं आपण जशा पद्धतीनं अक्षरांना आकार देऊ, जशी साईज देऊ, अगदी त्या पद्धतीनं फॉन्ट त्याचे ॲटोमॅटिक क्रिएट होत आहे. ही एक अत्यंत चांगली उपलब्धी या निमित्तानं आपल्याला इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून झालेली आहे. आपण हे डिलीट देखील करू शकतो. एखादं वाक्य आपण डिलीट देखील करू शकतो. एखादा शब्द डिलीट करू शकतो.